महापौर पदाच्या नाट्यावर अखेर पडदा पडला। केडीएमसीत शिंदे सेनेचा दावा पक्का झाला। मनसेच्या साथीनं शिंदेंची भाजपवर मात। शिंदेंनी ठाकरेंचे आभार मानले, पण मनसेच्या पदरात काय? महापालिका निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला तरी कोणत्याही महापालिकेत महापौर निश्चित झाले नव्हते। पण यात कल्याण डोंबिवली महापालिकेनं आघाडी घेतलीये। केडीएमसीत महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। सोबतच महापौर पदावरून रंगलेल्या नाट्यावरही आता पडदा पडलाय। कारण शिंदे सेनेकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय, तर उपमहापौर पदावर भाजपचा नगरसेवक बसणार आहे। या सगळ्यात या महायुतीला राज ठाकरेंच्या मनसेची मोलाची साथ मिळाली आहे। नेमकं काय घडलं? मनसेच्या राज ठाकरेंचे खासदार शिंदेंनी आभार कसे मानले? महापौर पदी कुणी अर्ज दाखल केला? भाजपनं इथं एक पाऊल मागे का घेतलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। मुंबई महापालिकेत कुणाचा महापौर होणार हे अजून गुलदस्त्यात असलं तरी शिंदेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेचा मार्ग मोकळा केलाय। कल्याण डोंबिवली महापालिका महापौर पदासाठी शिंदे सेनेच्या हर्षाली थविल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहुल दमाले यांनी अर्ज दाखल केलाय। हे उमेदवारी अर्ज शिवसेना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा हा शेवटचा दिवस होता। त्या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यानं इथला निकाल जवळपास निश्चित झालाय। आता येत्या 3 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे। या सभेत निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत निकालानंतर बऱ्याच उलटापालटी घडल्या। इथं भाजप आणि शिंदे सेनेची महायुती आहे। शिंदे सेनेनं 53 तर भाजपनं 50 जागा जिंकल्या। त्यामुळे दोन्ही पक्षांकडून महापौर पदासाठी जोरदार राजकीय हालचाली होत होत्या। या दोन्ही पक्षांकडे मिळून पुरेसं संख्याबळ होतं, तरी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते। अखेर मनसेच्या 5 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि सगळं गणितच बदलून गेलं। कारण मुंबईसह राज्यात ठाकरेंची सेना आणि मनसे एकीकडे, तर शिंदे सेना आणि भाजप महायुती दुसरीकडे एकमेकांच्या विरोधात लढले। पण इथं मात्र मनसेनं शिंदे सेनेला साथ दिल्यानं नवं समीकरण पुढे आलंय। भाजपला दूर करून शिंदे सेना कल्याण डोंबिवलीत महापौर करणार असल्याचं बोललं गेलं, पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। अखेर महायुती म्हणूनच या पक्षांनी महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले। यावेळी शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे उपस्थित होते, तर भाजपचे नाना सूर्यवंशी आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेना भाजपची ताकद वाढल्याचं शिंदे म्हणाले। खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होती व त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे। मनसेची साथ देखील महायुतीला आहे। एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे। या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे असेल, पूर्ण MMR मध्ये सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार। महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा चमत्कार आहे। प्रत्येक कार्यकर्ता हा लढला आणि मला वाटतं 90% पेक्षा जास्त हा महायुतीचा स्ट्राईक रेट आहे। जास्त जितके उमेदवार आम्ही लढलो 90% पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले आणि लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती कायमचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती राहिलेला आहे। आता कल्याण डोंबिवली महापालिकेत 3 फेब्रुवारीच्या सभेनंतर सेना भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड होणार आहे। पण बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती कार्यक्रमात सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली होती। आता त्याच मनसेनं इथं शिंदे सेनेला साथ दिल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे। पण या सगळ्यात मनसेच्या पदरात काय पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदरीत आता कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेना आणि भाजप एकत्र आली आहे, पण मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।